नवाजुद्दीन सिद्दीकी नाम ही काफी है। आव्हानात्मक भूमिकांचा विषय निघाला तर बॉलिवूडमध्ये अगदी बोटांवर मोजणे इतके अभिनेते त्यातला एक नवाजुद्दीन। एकेकाळी तू सिनेमात काम करायच्या दृष्टीने कसा नालायक आहेस हे त्याला ऐकायला लागलं होतं। त्याच्या सो कॉल्ड लुक्समुळे त्याला रिजेक्शन्स मिळाली, हिनवलं गेलं। तोच नवाजुद्दीन एका वेगळ्या लुकमध्ये समोर आला आणि त्याच्या आगामी सिनेमाची त्याच्या लुकमुळे चर्चा सुरू झाली। साडी नेसलेला, छानसा मेकअप केलेला नवाजुद्दीन ओळखणार आहे ना तुम्ही, इतका झक्कास दिसतोय। त्याच्या हड्डी या आगामी चित्रपटातील हा लुक आहे। यात नवाजुद्दीन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे। कौतुकाची गोष्ट म्हणजे या सिनेमासाठी त्याने 80हून जास्त ट्रान्सजेंडर बरोबर काम केलंय। नवाजुद्दीनच्या अशाच हटके लुकमुळे तो आज अनेक निर्मात्यांची पहिली पसंत ठरतो। पण याच नवाजुद्दीनला कधी काळी साइड रोलसाठी सुद्धा हिणवलं जायचं। 90चं दशक होतं जेव्हा नवाजुद्दीन या क्षेत्रात उतरला। याचं कारण ठरलं त्याचं गाव। यूपीच्या बुधाना या छोट्याशा गावात शिक्षणाच्या नावावर फक्त 3 ग शिकवले जायचे, गेहूं, गन्ना और गन। पण नवाजुद्दीनला असं शिक्षण घ्यायचं होतं जे त्यांना फेमस करेल। मग काय, उचललं गठुडं आणि पोहोचले दिल्लीला। दिल्लीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं। दरम्यानच्या काळात पैशांच्या कमतरतेमुळे वॉचमनची नोकरी सुद्धा नवाजुद्दीनने केली। नंतर मुंबईला आल्यावर राहायला घर मिळावं यासाठी आचारी म्हणूनही काम केलं। सुरुवातीला टीव्ही सिरियल्स मध्ये काम करण्याचा प्रयत्न नवाजुद्दीनने केला, पण त्यासाठी लागणारा आउटर अपीअरन्स म्हणजेच देखणा चेहरा नवाजुद्दीनकडे नव्हता, म्हणून मोठे रोल त्याला दिले जात नव्हते। जेव्हा नवाजुद्दीनला समजलं ही आपली जागा नाही, तेव्हा त्याने मोर्चा वळवला तो मोठ्या पडद्याकडे। जिथे कुठे चित्रपटाचं शूटिंग सुरू असायचं तिथे नवाजुद्दीन हजेरी लावायचा। कोणी विचारलं की यह क्या करने आए हो, तर नवाज म्हणायचा मैं एक्टर हूं। पुढच्याची रिएक्शन असायची दिखते तो नहीं हो। म्हणजे इथे तोच स्ट्रगल लुक्सचा। लुक्समुळे नवाजला इतक्या वेळेस हकलून लावण्यात आलं होतं की तो फ्रस्ट्रेट झाला होता। पण ध्येयासाठी मान अपमानाची रेषा पुसून टाकलेल्या नवाजुद्दीननं परत जाण्याचा विचार केव्हाच केला नाही। अखेर जिद्द कामाला आली आणि 1999ला आमिर खानच्या सरफरोश चित्रपटात त्याला छोटी भूमिका मिळाली। ती होती एका अपराध्याची। आज कोणत्याही चित्रपटात ज्याच्या नुसत्या एका झलकनं चित्रपट सुपरहिट ठरतो त्या नायकानं 4 वर्ष कधी अपराधी, धोबी, भिकारी अशा छोट्या भूमिका केल्या। पण निर्माता अनुराग कश्यपनं नवाजची खरी जागा ओळखली आणि त्याला आपल्या ब्लॅक फ्रायडे चित्रपटातून पहिला ब्रेक दिला। मग नवाजुद्दीनची गाडी जी सुसाट सुटली ती आज कुठे पोहोचली आहे आपण सगळेच बघतोय। पीपली लाईव्ह, कहाणी, गँग्स ऑफ वासेपूर, द लंच बॉक्स, बॉम्बे टॉकीज, किक, मानशी द माउंटेन मॅन, रईस, मंटो, ठाकरे, फोटोग्राफर अशा कित्येक चित्रपटांसह सॅक्रेड गेम सारख्या वेब सिरीज मधून सुद्धा हटके भूमिकांची गॅरंटी म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी असं समीकरण सध्या सिद्ध झालंय। भारतातलं छोटंसं शिक्षणाचा लवलेशही नसलेलं गाव आणि तिथला एक साधारण दिसणारा तरुण आज बॉलिवूड गाजवतोय। देशभरात फेमस होण्याचं स्वप्न घेऊन निघालेला नवाजुद्दीन आज जगभरात फेमस आहे। हेच प्रूव्ह करतं नवाजुद्दीन सिद्दीकी, बस नाम ही काफी है।